वैष्णोदेवीला कुमारिकेच्या रूपात का पूजले जाते? वैष्णोदेवी आजही कुणाची वाट पाहत आहे? आदिमातेच्या सर्व स्वरूपांना सुहासिनीच्या रूपांमध्ये पूजले जाते. मग वैष्णोदेवीला कुमारिकेच्या रूपात का पूजलं जातं? याची एक पौराणिक कथा प्रचलित आहे. ही त्रेतायुगातील गोष्ट आहे. दक्षिण भारतामध्ये रामेश्वर हे समुद्र तटाजवळील एक सुंदर गाव होते. रत्नाकर पंडित तेथे राहत होते. रत्नाकर हे महादेव आणि माता पार्वती यांचे मोठे भक्त होते. त्यांची सर्वत्र एक चांगले ब्राह्मण आणि पंडित म्हणून प्रचिती होती. पण त्यांना संतती नव्हती. त्यामुळे त्यांची पत्नी नेहमी आदिशक्तीला याबद्दल प्रार्थना करत असे. इतकी वर्ष मातेची पूजा अर्चा केल्यानंतर देखील संतती नसल्यामुळे ती दुःखी असत असे. पण एक दिवस तिची प्रार्थना मातेने ऐकली. ती गर्भवती झाली. आता सर्व आनंदात होतं. तेव्हा एक दिवस एका बालिकेनं रत्नाकराच्या स्वप्नात येऊन सांगितलं, मी तुझ्या घरी येत आहे, पण माझी एक अट आहे. मला जे काही करायचं आहे ते तू मला करू देशील. त्याबद्दल तू मला कधीही रोकटोक करणार नाहीस. तेव्हा सिद्ध पंडित रत्नाकर यास कळले की माता आदिशक्ती, महालक्ष्मी, महासरस्वती, महादुर्गा या तिघी मिळून या कन्येच्या रूपात जन्म घेत आहेत. ठरलेल्या वेळेनुसार त्या मुलीचा जन्म झाला. पंडित रत्नाकर यास हेही कळले होते की आदिशक्ती मातेनं धर्माच्या कल्याणासाठी हा जन्म घेतला आहे. रत्नाकर यांनी मोठ्या लाडाकोडात मुलीचे पालनपोषण केले. 3 महाशक्ती त्या बालिकेत एकत्र असल्यामुळे त्यांनी तिला त्रिकुटा असे नाव दिले. त्रिकुटाचा स्वभाव लहानपणापासूनच वेगळा होता. अगदी लहानपणापासूनच धार्मिक कार्य आणि पूजापाठ यामध्ये ती रस घेत असे आणि ते सारे काही पाहून तिला आनंद होत असे. अजून तिला 10 वर्षही पूर्ण झाले नव्हते तेव्हा तिला माहीत पडले की भगवान विष्णू यांनी भगवान श्रीरामाचे रूप घेऊन धर्तीवरती अवतार घेतला आहे. तेव्हा त्रिकुटाने ठरवले की ती भगवान श्रीरामांशीच लग्न करणार, नाहीतर ती आजन्म अविवाहित राहील. तिनं आपल्या वडिलांना सांगितले की तिला रामेश्वर तटावर राहून तपश्चर्या करायची आहे. तिने जन्माआधीच स्वप्नात दिलेल्या अटीनुसार रामेश्वर यांनी तिला कोणतीही आडकाठी केली नाही. अगदी 10 वर्ष वयातच त्रिकुटा रामेश्वरच्या समुद्र तटावर एक झोपडी बनवून राहू लागली. तिने मनोमन श्रीरामांना आपले पती मानले होते आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी ती कठोर तपश्चर्या करू लागली. अशा प्रकारेच कठोर तपश्चर्या करत करत तिला खूप वर्ष निघून गेले. माता सीतेचा हरण झाल्यानंतर भगवान श्रीराम लक्ष्मणासोबत माता सीतेचा शोध घेत रामेश्वर येथे पोहोचले. श्रीरामांना पूल बांधेपर्यंत तेथे थांबायचे होते. श्रीराम एकदा तेथून जात असताना त्यांना समुद्र तटावरती एक तेजस्विनी ध्यानमग्न बालिका दिसली. तिला पाहून ते चकित झाले. श्रीराम कुतूहलानं त्या बालिकेच्या त्या तपस्थळी पोचले. त्यांनी त्या बालिकेला विचारले, देवी, आपण कोण आहात आणि इतक्या लहान वयात आपण इतकी कठोर तपश्चर्या का करत आहात? अशी कोणती इच्छा आहे की त्यासाठी तुम्ही इतकी कठोर तपश्चर्या करत आहात? तेव्हा त्या बालिकेने विनम्रपूर्वक त्यांना प्रणाम केला आणि आपली ओळख सांगितली. मी पंडित रत्नाकर यांची मुलगी त्रिकुटा. त्यानंतर तिने आपण हे तप का करत आहोत याबद्दल सांगितले. त्रिकुटाला आता हे माहीत पडले होते की माझ्यासमोर जे उभे आहेत ते स्वयं भगवान श्रीरामच आहेत. म्हणून तिनं त्यांना प्रस्ताव दिला की तुम्ही माझा पत्नी रूपात स्वीकार करा. यावर भगवान श्रीराम तिला म्हणाले, हे शक्य नाही. मी एक पत्नीत्व राहण्याचा संकल्प केलेला आहे. माझ्या पत्नीचे ज्याने हरण केलेले आहे
त्याला दंड देण्यासाठी मी सेना घेऊन इथपर्यंत आलेलो आहे. त्रिकूटला हे सारं काही ऐकून धक्काच बसला. तिनं श्रीरामांना विनंती केली की तिने त्यांच्यासाठी इतके कठीण तपश्चर्या व्रत केलेले आहे, तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार करावा. ती त्यांना सारखी सारखी विनंती करू लागली. ती श्रीरामांना म्हणू लागली, प्रभू, मी केलेली ही तपश्चर्या व्यर्थ जाणार का? माझ्या तपश्चर्येत काही कमतरता आहेत का? मी अजून कठोर तप केल्यानंतर आपण माझा स्वीकार कराल का? तेव्हा श्रीराम तिला म्हणाले, मी जेव्हा सीतेचा शोध घेईन तेव्हा मी तुला भेटण्यासाठी इथे येईल. जर तू त्यावेळेस मला ओळखले तर मी या गोष्टीवरती योग्य तो निर्णय घेईन. श्रीरामांचे हे बोलणे ऐकून त्रिकुटा खूप प्रसन्न झाली. तिने मनी विचार केला, मी केलेली तपश्चर्या सफल झालेली आहे. भगवंतांनी मला आश्वासन दिले आहे की जर मी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले तर ते माझा स्वीकार करतील. आता ह्या विचारानं ती खूप आनंदी झाली होती आणि तिनं अजून कठोर तप करण्यास सुरुवात केली. त्रिकुटा करत असलेली तपश्चर्या इतकी कठोर होती की त्यामुळे तिच्या झोपडीच्या आजूबाजूला सर्वत्र एक वेगळ्याच प्रकारचा प्रकाश दिसत होता. श्रीरामांनी रावणासोबत युद्ध करून त्याला हरवले. त्यानंतर विभीषणाला त्यांनी लंकेचा राजा बनवले आणि आपली पत्नी, भाऊ आणि समस्त सेनेबरोबर ते आपल्या अयोध्या नगरीला परतू लागले. लंका विजयानंतर ते पुष्पक विमानानं परत जात होते. तेव्हा त्यांनी त्रिकुटाला दिलेले वचन आठवले, कारण त्यांना ते वचन पूर्ण करायचे होते. रामेश्वरच्या समुद्रकिनारी पोचल्यावरती श्रीरामांनी विमानाला तेथे थांबवले. सगळ्यांना नवल वाटले की पुष्पक विमान मध्येच का थांबवले गेले. तेव्हा त्यांनी सर्वांना थोड्या वेळासाठी थांबण्यास सांगून ते एकटेच पुढे गेले. भगवंतांनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे सर्वजण तिथेच थांबले आणि त्यांची वाट पाहू लागले. श्रीरामांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि ते त्रिकुटा देवीजवळ पोहोचले. भगवंत त्यांच्याजवळ काही वेळासाठी थांबले, पण त्रिकुटा त्यांना ओळखू शकली नाही. भगवंतांनी त्यांना संधी दिली होती, पण त्रिकुटाला ती लीला समजू शकली नाही. तेव्हा श्रीराम आपल्या मूळ रूपामध्ये आले. त्यांनी त्रिकुटाला सांगितले, देवी, मी तुम्हाला दिलेल्या वचनानुसार इथे आलो होतो, पण आपण ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकला नाहीत. तसाही या जन्मात मी माता सीतासोबत विवाह करून एक पत्नीव्रत घेतले आहे. त्यामुळे तुमच्यासोबत विवाह होणं असंभव आहे. हे सर्व ऐकल्यावर ती देवी त्रिकुटा निराश झाली. तेव्हा भगवंतांनी तिच्या मनातील चाललेली चलबिचल ओळखली आणि तिला सांगितले, देवी त्रिकुटा, आपण नाराज होऊ नका. तुम्ही कठोर तपश्चर्या केलेली आहे, त्यामुळे तुमचे हे व्रत अपूर्ण राहणार नाही. ह्या जन्मी तर मी वचनबद्ध आहे, त्यामुळे मी काही करू शकत नाही. जेव्हा कलियुगामध्ये मी कल्की रूपात अवतार घेणार तेव्हा मी तुमचा पत्नी रूपामध्ये स्वीकार करेल. तोपर्यंत तुम्ही हिमालय त्रिकूट पर्वतावर जाऊन तप करा आणि माझ्या कल्की अवताराची प्रतीक्षा करा. भगवंतांनी त्यांना वरदान देताना सांगितले, देवी त्रिकुटा, तुम्ही सर्व भक्तांचे कष्ट आणि दुःखाचा नाश करत राहा. ह्या विश्वाचे कल्याण करा. विष्णूंचा अंश असल्याने आणि त्यांच्या कुळात जन्म घेतल्यामुळे ह्या सारे विश्व तुम्हाला माता वैष्णोदेवी ह्या रूपामध्ये पूजेल. कलियुगामध्ये तुमच्यासाठी काहीही अशक्य नसेल. जोही तुमची भक्तिभावानं पूजा अर्चा करतील, तुम्ही त्यांना सर्वस्व प्रदान कराल. भगवान श्रीराम हे वरदान देऊन तेथून निघून गेले.
देवी त्रिकुटा या वचनामुळे प्रसन्न झाली आणि देवी त्रिकुटाने ह्या जगाचा कल्याण करण्याचा संकल्प केला. त्रिकुटा उत्तर भारतमध्ये माणिक पर्वत शृंखलाच्या 3 पर्वतांच्या त्रिकूट पर्वतावर तप करण्यासाठी गेली. तेथे ती माता वैष्णोदेवी या नावानं विराजमान आहे. श्रीहरींचे वरदान असल्यामुळे वैष्णव माताच्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासाठी माता वैष्णोदेवी हिचे हे रूप कुमारिकेच्या रूपात आहे. माता श्रीहरींच्या कल्की अवताराची प्रतीक्षा करत आहे. त्या अवतारानंतर भगवंत त्यांचा स्वीकार करतील. माता वैष्णोदेवीनं मानवजातीच्या कल्याणासाठी त्रेतायुगात माता पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मीच्या रूपात एका सुंदर राजकन्येचा अवतार घेतला असे मानले जाते. त्यांनी त्रिकूट पर्वतावरती तपश्चर्या केली. नंतर त्यांचे शरीर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 दैवी शक्तींना सूक्ष्म रूपात विलीन झाले. आता आपण बघणार आहोत माता वैष्णोदेवीचा महिमा. देवी वैष्णोदेवी मंदिराच्या कथा आणि वैभवाबद्दल असे मानले जाते की हे मंदिर पंडित श्रीधर यांनी सुमारे 700 वर्षांपूर्वी बांधले होते. श्रीधर हा ब्राह्मण पुरोहित होता. श्रीधर आणि त्याची पत्नी माता राणीचे परमभक्त होते. एकदा श्रीधरला स्वप्नात भंडारा करण्याची आज्ञा मिळाली. पण श्रीधरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्याला कार्यक्रमाची काळजी वाटू लागली आणि रात्रभर चिंतेत काढल्यानंतर त्याने सर्व काही आपल्या प्रारब्धावर सोडले. पहाटेपासूनच लोक तेथे प्रसाद घेण्यासाठी येऊ लागले. त्यानंतर त्यांनी पाहिले की वैष्णोदेवीच्या रूपातील एक लहान मुलगी त्यांच्या झोपडीत आली आणि तिने श्रीधरसोबत भंडारा तयार केला. ग्रामस्थांनी हा प्रसाद स्वीकारला. हा प्रसाद घेतल्यावर लोकांना समाधान मिळालं. पण तेथे उपस्थित भैरवनाथांनी प्रसाद घेतला नाही. भैरवनाथांनी आपल्या जनावरांसाठी मांसाच्या अन्नाची मागणी केली. पण तिथे वैष्णोदेवीच्या रूपातील एका लहान मुलीनं श्रीधराच्या वतीनं तसे करण्यास नकार दिला. यानंतर भैरवनाथानं हा अपमान सहन न झाल्यानं त्या दिव्यांग मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्या मुलीला पकडण्यात अपयश आलं. मुलगी गायब झाली. या घटनेने श्रीधर यांना खूप दुःख झालं. श्रीधरने देवीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर एका रात्री वैष्णोमातेनं श्रीधरला स्वप्नात दर्शन दिलं आणि त्यांना त्रिकूट पर्वतावरील गुहेचा मार्ग दाखवला, जिथे त्यांचे प्राचीन मंदिर आहे. पुढे हे मंदिर माता वैष्णोदेवी म्हणून जगभर ओळखले जाऊ लागते. आता ह्या यात्रेला जाताना भैरव बाबांचे दर्शन आवश्यक आहे. वैष्णोदेवीच्या दरबारात येणाऱ्या भाविकांची यात्रा जोपर्यंत भैरव खोऱ्यात जाऊन भैरव बाबाचे दर्शन घेतले जात नाही तोपर्यंत पूर्ण झाली असे मानले जात नाही. ही अशी धार्मिक धारणा आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास जय वैष्णोदेवी माता लिहायला विसरू नका.